गुड. हॅलो एव्हरीवन. सगळ्यांना येऊ दे, आधी लाईव्हला जॉईन होऊ दे. सो आय नो आज व्हिडिओ मे बी रेकॉर्ड करून यूट्यूबवर जाऊ दे, मला चालेल. गाईज, ही व्हिडिओ वाकडे गुरुजीची सध्या प्रायव्हेटमध्ये आणि खूप सारे सिक्वेन्स कट केलेत त्या वाकडे गुरुजी सिरीजमधून, कारण काही लोकांना आक्षेप आहे त्या गोष्टीचा. आय मीन जे काही आहेत, काही सिक्वेन्सेस आहेत त्यामध्ये, काही सीन्स आहेत त्यामध्ये की लोकांना नको आहेत ते. थोडं कॉन्ट्रोवर्सी झाली आहे, सो लगेच प्रायव्हेट केली. हेच रिझन होतं व्हिडिओ प्रायव्हेट करण्याचं, आणि त्यामुळे प्रायव्हेट केली आहे व्हिडिओ. आणि लवकरच येईल. सीन कट केलेत, सो डोंट वरी, व्हिडिओ लवकर येते. पण माझी एक रिक्वेस्ट आहे यार, व्हिडिओ मी ऑलमोस्ट झोपलो नाही आहे. मी व्हिडिओ अपलोड केली आणि मी कुठेतरी लांब गेलो. मी ऑलमोस्ट 6 मंथने एकदा गेलो फिरायला, की यार मी आता फिरेल कुठेतरी. आणि एका अशा गावामध्ये गेलो जिथे रेंज पण नाही आहे, काहीच नाही आहे. आणि तिथून मला फोन येतो की असा इश्यू झाला आहे. आणि मी तिथून 12-1 वाजता प्रायव्हेट कार करून मी येतो इथे. 3 वाजता 3:30ला इथे पोचतोय आणि ती व्हिडिओ मी प्रायव्हेट करतोय येऊन फटाफट. आणि ओके, प्रायव्हेट तर मी आधीच केलेली. त्या व्हिडिओचे मी काही सीन डिलीट करतोय येऊन लवकर, जेवढ्या पॉसिबल होईल तेवढं लवकर. आणि मग काय गरज आहे तीच जुनीवाली व्हिडिओ परत पोस्ट करायची? आय मीन काय लॉजिक आहे यार याच्यामध्ये? मी व्हिडिओ परत टाकणार आहे आणि जुन्या व्हिडिओने जर कोणाला तरी त्रास होतोय तर यार काय गरज आहे ती व्हिडिओ परत तिथे टाकायची? लाईक्स, सबस्क्रायबर, व्ह्युअर्स, फॉलोअर्स भेटून काय करणार यार? मला आहेत, खूप आहेत. मी बिलकुल खुश नाही आहे माझ्या लाईफमध्ये. मी रोज सकाळी उठतो, मी विचार करतो की यार आज काय प्रॉब्लेम आहे माझ्या लाईफमध्ये. सो प्लीज अशी फालतूगिरी पण नका करू यार. समोरचा माणूस जर व्हिडिओ प्रायव्हेट करतो तर त्याचा ऍटलिस्ट थोडं गांभीर्य लक्षात ठेवा की यार तो प्रायव्हेट का करतो व्हिडिओ. काहीतरी असेल ना त्याच्यामध्ये, काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून तो प्रायव्हेट करतोय. वाकडे गुरुजी जगा वेगळा माणूस आहे भूषण. येस भूषण, वाकडे गुरुजी ऍक्च्युली मी त्याच्यामध्ये मेन्शन पण केलेलं की वाकडे गुरुजी हे कॅरेक्टर जगा वेगळं आहे. तो बाकीचे शिक्षक सगळे चांगले आहेत, फक्त तोच एक माणूस नालायक आहे. तो एक पात्र होता, तो एक फेक कॅरेक्टर होता आणि तो एक जस्ट काल्पनिक होता. त्याच्या रिअल लाईफशी काहीच संबंध नाहीये. आणि मला ऍक्च्युली आता समजत नाही मी कॉमेडी तरी कशावर करू. मी ऑलमोस्ट एवढ्या गोष्टी केल्यात. माझ्या कन्सेप्ट अशा नाही आहेत की मी कुठल्या तरी मुलीला घेऊन फिरेल, तिच्याबरोबर असा रोमॅन्टिक डान्स करेल. आणि मला नाही आवडत नॉर्मली ह्या गोष्टी. मी ज्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये बघितल्यात, ज्या मी फील केल्यात, ज्या मला समोरासमोर दिसतात, मी त्या फक्त प्रेझेंट करतो आणि मला त्या आवडतात. फक्त कधी कधी यार होते माझी मिस्टेक, इव्हन माझ्या मनात पण नव्हतं असं काही. सो बट एक रिक्वेस्ट आहे यार, व्हिडिओ जर मी प्रायव्हेट करतोय कुठली तर त्याच्या मागे नक्कीच काहीतरी आहे. प्लीज पोस्ट नका करू, कारण त्या व्हिडिओने मला वरतून प्रेशर करतात की यार काय हे. मी सकाळपासून कॉपीराईट मारतोय, मी 10-20 व्हिडिओला कॉपीराईट मारतोय. मला दुसरी पण कामं आहेत. पहिली गोष्ट, वाकडे गुरुजीचा पार्ट 2 ऑफकोर्स मी काढेल, पण नेक्स्ट टाइम मी अजून डोकं लावेल की आता कोणाच्या भावना हर्ट नाही होणार. आणि इग्नोर कर दादा, गणपती बाप्पा नेहमी सोबत आहेस. थँक्यू सो मच ब्रो. पण मी नाही करू शकत इग्नोर काही गोष्टी. जर माझ्या व्हिडिओजने कोणाला त्रास होत असेल तर ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्या व्हिडिओवर काहीतरी मला घ्यावी रिॲक्शन. कारण पहिली गोष्ट, मी व्हिडिओ पैशासाठी नाही बनवत, का मी त्याच्यामध्ये ब्रँड प्रमोशन नाही करत. आजपर्यंतच्या एवढ्या व्हिडिओ झाल्या, आय थिंक एका व्हिडिओमध्ये फक्त प्रमोशन केलं असेल. त्यावेळी मला गरज होती आणि मला एडिटिंग करायला माझ्या पीसी नव्हतं त्यावेळी. मी कुठला ब्रँड, कुठला ऍप प्रमोट नाही केला माझ्या व्हिडिओमध्ये, की मी पैशासाठी नाही करत. माझ्या बाबांनी मला चांगलं करून ठेवलंय, भरपूर आहे. मी वेल एज्युकेटेड आहे, माझी आवड आहे. आज महाराष्ट्रामधला एक चॅनल असा आहे की व्हिडिओ अपलोड केल्या नंबर 1ला ट्रेंडिंगला जातो. यार खूप प्राऊड फील होतं यार. म्हणजे
ही गोष्ट मी कधी एक्सपेक्ट पण नव्हती केली माझ्या लाईफमध्ये, की माझ्यासारखा माणूस जो एक वडापाव खाऊन ऑडिशन द्यायचा, एवढ्या सगळ्या ऑडिशन दिल्या, मित्रांना कसा बसा रिक्वेस्ट करायचा, यार चल यार ऑडिशनला, आणि ती कसा बसा मी कधी सिलेक्ट पण नाही झालो. मी आजपर्यंत कुठल्या ऑडिशन मध्ये सिलेक्ट नाही झालो. आणि ही लोक, तुम्ही लोक मला नंबर 1ला नेऊन पोहोचवतात युट्यूबच्या, आणि ते पण रिजनल लँग्वेज बरोबर. सो ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि त्यामध्ये पण एवढे रिस्ट्रिक्शन येत आहेत माझ्याकडे, की हा सॉन्ग यूज नको करू, हा सॉन्ग तुला आवडलाय पण हा सॉन्ग तुझा नाहीये, हा कॉपीराइटेड, हा दुसऱ्याचा सॉन्ग आहे. ओके, कॉपीराइटेड तो पण माझ्याच कास्टचा आहे किंवा तो पण आहे माझ्या ओळखीचा, पण मी त्याचे सॉन्ग नाही घेऊ शकत. ठीक आहे, मी जे सॉन्ग घेतोय मी तेच सॉन्ग टाकतोय, कारण ही लोक माझ्या ओळखीची आहेत, मला माहिती आहे ही लोक मला कॉपीराइट देणार नाही, म्हणून मी त्यांचे सॉन्ग यूज करतो. आता दरवेळी नवीन सॉन्ग बनवणं मला पॉसिबल नाहीये, स्टील मी करतोय. इव्हन स्टोरी कशी बशी मी मॅनेज करून मी ना कधी वल्गर लँग्वेज यूज केली, ना मी कधी कुठली लँग्वेज यूज केली. एक मिनिट. ना मी कधी कुठली वल्गर लँग्वेज यूज केली आहे, की काही कधी शिव्या नाही दिल्या व्हिडिओमध्ये. या व्यतिरिक्त नाही होऊ शकत यार कॉमेडी. मी प्रत्येक गोष्ट एकदम बारीकाईने करतो. शेट माणूसचा जर तुम्हाला एक सिक्वेन्स लक्षात असेल, मी ना माझा एक बॉडीगार्ड येतो आणि तो माझा दात घासतो, आणि मी बाजूला थुकत पण नाही, थुकलोय मी ऑलरेडी, आणि मी तो सीन कट केलाय. आणि बाय द वे ते पण पाण्याने धुतलंय मी जिथे थुकलोय तिथे. ते कोलगेट जी ब्रश करतो ना, तो सीन होता तो सीन पण मी कट केला. फक्त ते गिळलंय असं दाखवलंय, कारण त्याच्यामधून मग लोकांना परत प्रॉब्लेम, की अरे हे केलं तू, हे रॉंग केलंस. मला वाटत नाही मी काय करू आणि मी कशी कॉमेडी करू. मी लोकांना हसवतोय, मी ट्राय करतोय लोकांना हसवायचं. लोकांना हसवता यार मी रडतोय. मला तर नाही, मला वाटत आहे मी काय करतोय. फक्त माझी आवड आहे म्हणून मी करतोय. त्यात पण लोकांना एवढा प्रॉब्लेम आहे. काय झालं रे दादूस? अरे जरा लवकर यायचं यार लाईव्हला, ऐकलं असतं. बट मी ट्राय करतोय अजून, की बट माझी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ अपलोड नका करू. आणि जर व्हिडिओ अपलोड करतच असाल तर एक गोष्ट पण लक्षात ठेवा, जी लोक जुनीवाली व्हिडिओ परत अपलोड करतायत, त्यांना एक सांगेल, मी पोलिसात एक स्टेटमेंट देतोय. त्या स्टेटमेंटमध्ये असं आहे की तुम्ही जर ती व्हिडिओ अपलोड करतायत तर त्या व्हिडिओचे जे पण काही रिस्पॉन्सिबिलिटी असेल किंवा त्या व्हिडिओनी कोणाला प्रॉब्लेम होत असेल तर तो तुमच्यावर आहे, माझ्यावर नाही आहे. कारण मी माझं काम केलंय. मी एवढ्या लांबून आलो, जिथे रेंज पण नव्हती, तिथून मी आलोय रात्री. मी 3 दिवस झोपलो नाहीये, व्हिडिओचे काम करत होतो 2 दिवस. आज मी या गोष्टीमध्ये अडकलोय. सो मला नको आता तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी. सो प्लीज, जलने वाले की दुआ. येस, एवढे जळतात मी खाक व्हायला लागलो जळ. बट गाईज, माझ्याकडे बाकीची पण भरपूर कामं आहेत आणि मी नाही सगळी हँडल करू शकत आहे माझ्या ह्याच्याने. तरी थँकफुली सख्खे भाऊ नाही आहेत, पण फ्रेंड्स सारखी लोक माझ्या कामाला आली, एवढी हेल्प केली. मयूर, हर्ष, अजून भरपूर लोक, खूप. सो थँक्यू यार एवढं हँडल केल्याबद्दल. कारण मी आउट ऑफ स्टेशन होतो. कोणाचं बोलणं मनावर घेऊ नकोस. मनावर घ्यायचा विषय नाही आहे ना भावा. माझं जर चॅनलवर इम्पॅक्ट पडत असेल तर ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि असं पण नाही मी कुठे वाईट बोललोय, काहीतरी रॉंग बोललोय. सो हेच गोष्ट हर्ट होते. एनिवेज गाईज, थँक्स, हेच बोलायचं होतं. आणि लवकरच येते परत वाकडे गुरुजी, तीच येते. फक्त त्याच्यामध्ये काहीतरी मी ते जे सीन कट करायचे होते मी केलेत कट, जे कॉन्ट्रोवर्शियल होते. आणि आणि बाय द वे यार, थँक्यू सो मच. वाकडे गुरुजी हा कॅरेक्टर मी ऑलमोस्ट 1 वर्षापासून मी माझ्या डोक्यामध्ये ठेवलेला की हा कॅरेक्टर मला दाखवायचा आहे. वाकडे गुरुजी हा कॅरेक्टरच असा आहे की तो वाकड्या मार्गाने जाणारा माणूस आहे. त्याला सरळ मार्गाची पडलीच नाहीये काय. म्हणजे तो चाइल्डिश माणूस आहे, त्याला कसली अक्कल नाहीये, तो बिनडोक माणूस आहे. पण तो असाच आहे. फक्त बाकीचे जे शिक्षक आहेत ते आहेत मेंटली स्टेबल आहेत, पण तो नाहीये. तो एकदम छोट्या मुलांसारखा वागणारा माणूस आहे. आणि हा कॅरेक्टर होता, हा कॅरेक्टर मला मांडायचा होता आणि तो मांडला. आणि तो व्हिडिओ
काही तासातच ट्रेंडिंगला गेलं फर्स्ट नंबरवर. सो थँक्यू सो मच. ॲटलिस्ट माझ्या कॅरेक्टरला एवढं ठेवलं तर, एवढा मान ठेवून. बट ती फक्त ऍक्टिंग असते यार माझी. मी कुठला जर मी माझ्यावर काही करत असेल, जर मी शिक्षक बनून माझ्यावर काही करत असेल, जर मी डॉक्टर बनून माझ्यावर काही करत असेल, तर ती माझ्यावर खेचतोय मी कॉमेडी. जो मेन प्रोफेशन मध्ये आहे त्याच्यावर नाहीये. लोकांना डिस्क्लेमर वाचता येत नाही का? एक्झॅक्टली, डिस्क्लेमर मध्ये तेच लिहिलंय मी, व्हिडिओमध्ये पण तेच मेन्शन केलं की हा असा आहे, हा माणूस वेगळा, जगा वेगळा आहे, बाकीचे सगळे चांगले आहेत. तरी पण लोकांना वाटत असेल तर मी काय बोलू आता. कॉमेडी करणं खूप वेगळी गोष्ट आहे. त्यात मराठी भाषेमध्ये कॉमेडी करणं तर एवढी वेगळी आहे. मी एक गोष्ट करायला जातो तर कुठल्या तरी समाजाचा अपमान होतो, दुसरी गोष्ट करायला गेलो तर कुठल्या तरी माणसाचा, व्यक्तिमत्वाचा अपमान होतो, एक गोष्ट करायला गेलो तर जे प्रोफेशनल वाले असते त्यांची युनिटी, त्यांचा अपमान होतो. मी करू काय? माझ्याकडे मोठे रायटर नाहीये, लेखक नाहीये, आणि मला त्यांच्या स्टोरी आवडणार पण नाही. मी जे माझ्या लहानपणीपासून बघतो, मी ज्या गोष्टी आठवतो आणि मी त्याच गोष्टी बनवतो, त्याच गोष्टी व्हिडिओमध्ये टाकतो, बाकी काही नाहीये. सो बाई वाकडे गुरुजी पार्ट 2 काढ. येस, पार्ट 2 येणार आहे आणि पार्ट 1 पण येणार आहे. पार्ट 1 मध्ये जे सीन आहेत ते कट केलेत. आणि सो येस, सॉरी आज थोडा वेगळा रूप बघितला माझा लाईव्हवर, बट मी एवढा बोर नाही करत कोणाला. बट थँक्स मला ऐकल्याबद्दल आणि थँक्यू सो मच. असेच सपोर्ट करा. फक्त जी लोक यार अपलोड करतात व्हिडिओ, मी तुमच्या पाया पडतो भाई. मला माहिती नाही काय, मी लेटर देऊन ठेवतो पोलीस स्टेशनला, मला बाकी काहीच नाही माहिती. मी सकाळपासून सोनाली हसते. सोनाली, तुला हसण्यासारखं काय आहे बाळा याच्यात? हाय हर्षदा, हाय हर्ष, हाय वॉरियर किंग, हाय, लव यू ब्रो, लव यू टू ब्रो. हाय अक्षय, थँक्यू सो मच गाईस. मी जातोय आता आणि थँक्यू फॉर एव्हरीथिंग. नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल. सो मी ट्राय करतोय, 4 स्टोऱ्या बनवते आता आणि हिंट नाही देते, बट अशी आहे की ठीक आहे, त्याच्यावरून तरी नको काय परत काढाय ग. मित्र बसलाय बाजूला, जास्त फुटेज न घेऊ चल. बट यार ठीक आहे, थँक्यू. जरा गाणी लाव यार, मी जाम सिरियस झालो. गाणी लाव, थोडं काहीतरी गाणी लाव. मी गाडी लावतो, बट ह्याला ब्लूटूथ कनेक्ट करायला लागेल. हाय ग, माझा हात पण दुखला. आपलं जे फेमस सॉंग आहे त्याला कनेक्ट नाही ना होणार. जाऊ दे. एनिवेज गाईज, जय भोलेनाथ भाई. येस, जय भोलेनाथ. काय झालं भाई, काय प्रॉब्लेम आहे का? आम्ही आहोत या सपोर्टसाठी. थँक्स प्रियेश, थँक्यू सो मच. प्रॉब्लेम हाच आहे यार, मी स्टोरी मला नाही बनवून, मी जेव्हा ज्या गोष्टी बनवायला जातो त्याच्यामध्ये काही ना काही इश्यू येतो. माझ्या मनात पण नसतं कधी, आणि मी कधी कोणाला, कुठल्या समाजाला किंवा कुठल्या युनिटीला कधीच इन्सल्ट नाही करत, आणि माझा असा मोटिव्ह पण नाही कधी, आणि मी कधी करणार पण नाही. टू बी फ्रँक गाईज, मी जिथपर्यंत पोहोचायचं स्वप्न बघितलेलं त्या गोष्टी मला माझ्या लाईफमध्ये पण नसते मिळाला, कधीच नसते मिळाला. जी लोक माझ्याशी बोलतायत, जी मोठी पर्सनॅलिटी माझ्याबद्दल विचारतायत, ते माझ्या लाईफमध्ये कधी झालं पण नसतं. हे तुमच्यामुळे झालंय, तुम्ही व्हिडिओज बघता त्याच्यामुळे झालंय. आणि सो ही माझी ड्युटी आहे, कोणाचा अपमान पण होऊ नये म्हणून. कधीतरी चुकून काहीतरी होतं, मी माझ्या कॅरेक्टरमध्ये एवढा घुसतो की मी काही पण करतो, मला नाही भान राहत. पण ठीक आहे यार, समजून घ्या. आणि एकविरा आई आहे सोबत, भावा टेन्शन न घेऊ. येस ब्रो, थँक्स. हितेश हाय, तेजस हाय, हाय भावेश हाय, हाय चंदन हाय, हाय सूरज, हाय सानिका, हाय भाऊ, राम राम. बट येस, थँक्यू सो मच. एवढंच बोलायचं होतं मला. आणि जेव्हा एकदम भारी मूड असेल तेव्हा परत येऊ. आणि झोप नाही झाली त्यामुळे थोडी चिडचिड होते. सो कॉपीराईट मारणं मी खूप मारले, मी 10-20 व्हिडिओला कॉपीराईटच मारतो. मी वैतागलोय आता माझ्यापुढे ताकद नाही. मी फक्त एक लेटर लिहून देईल, ज्याला टाकायचे व्हिडिओ त्यांनी टाका, बट माझी नाही रिस्पॉन्सिबिलिटी ती. सो
थँक्यू सो मच. थँक्यू. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. थँक्यू आर्या, थँक्यू मोहिनी, थँक्यू प्रतीक. एनिवेज गाईज बाय. एकदम भारी मूड असेल तेव्हा परत येईल लाईव्ह. आणि थँक्यू सो मच.